राधानगरी कोल्हापूर या राज्यमार्गावरील पुईखडी परिसरामध्ये मी सध्या उभा आहे आणि माझ्या मागे आपण बघताय की कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य या रस्त्याच्या दुतर्फा पसरलं असल्याचं आपल्याला बघायला मिळते। सामाजिक कार्यकर्त्यांकडून येथे कचरा टाकू नये अशा प्रकारचा फलक देखील या ठिकाणी लावण्यात आला होता, पण काही समाजकंटकांनी तो फलक देखील काढून टाकलेला आहे। मागे बघताय की मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे। हॉस्पिटलचा कचरा असेल, त्याचबरोबर रिकाम्या सलाईनच्या बाटल्या असतील, त्याचबरोबर इंजेक्शन असतील, ते देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। या कचऱ्यामध्ये घरगुती टाकाऊ वस्तू असतील, त्याचबरोबर प्लास्टिक, उरलेले अन्न असेल, बांधकामातील अवशेष आणि विविध प्रकारचा घन कचरा मोठ्या प्रमाणात पडून असल्याने या परिसरात तीव्र दुर्गंधी पसरलेली आहे। परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा देखील मोठ्या प्रमाणात गंभीर प्रश्न निर्माण झाला असून संसर्गजन्य आजारांचा येथील स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात धोका वाटू लागलाय। विशेष म्हणजे एका बाजूला स्वच्छ शहरच्या घोषणा आणि स्वच्छतेबाबत मोठ्या प्रमाणात मोहिमा राबवल्या जात असतानाच प्रत्यक्षात मात्र शहराच्या उंबरठ्यावरच अस्वच्छतेचे हे विदारक वास्तव समोर येत आहे। दररोज हजारो वाहन चालक, त्याचबरोबर पर्यटक आणि प्रवासी या मार्गाने कोल्हापुरात प्रवेश करत असतात आणि अशावेळी शहराची पहिली ओळखच कचऱ्यांची आणि अशावेळीच शहराची जी पहिली ओळख आहे ती कचऱ्याच्या ढिगाणी होत असल्याने कोल्हापूरच्या स्वच्छ आणि ऐतिहासिक प्रतिमेला मोठा धक्का बसला असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। स्थानिक नागरिकांनी अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असला तरी अद्याप कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई या ठिकाणी प्रशासनाकडून, त्याचबरोबर येथील जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून कोणत्या प्रकारची ठोस कारवाई झाली नसल्याचं आपल्याला बघायला मिळते। कचरा वेळेत उचलला जात नसल्याने भटकी जनावरे असतील, त्याचबरोबर कुत्र्यांचा वावर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि जे वाढलेले कुत्रे आहेत त्यांचा येण्या जाणाऱ्या वाहनांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास होतोय आणि अपघात घडण्याची देखील मोठ्या प्रमाणात शक्यता वर्तवली जाते। पुईखडी परिसरात असणाऱ्या या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात असणारे कचऱ्याचे साम्राज्य आणि यामुळे वाहनधारक असतील, स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणारा त्रास, यामधून येण्या जाणारे वाहक असतील, त्याचबरोबर येथील स्थानिक नागरिकांच्याकडून या कचऱ्याचा लवकरात लवकर उठाव व्हावा अशी मागणी जोर धरत आहे। केके न्यूजच्या या विशेष रिपोर्टमधून आपण आज जाणून घेतला की कोल्हापूरच्या सुरुवातीलाच उंबरठ्यावर असणारा या मोठ्या प्रमाणाचे कचऱ्याचं विदारक चित्र। तुर्तास तरी मी या रिपोर्टमध्ये येथेच थांबतोय। केके न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सह समीर मकानदार, कोल्हापूर। गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।